नमस्कार मित्रांनो, जर आपण रब्बीमध्ये मक्याची लागवड करणार असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ खास करून मी बनवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर जे शेतकरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणाऱ्या रब्बीमध्ये आपण मक्याचं टॉपचं नियोजन आपण तुम्हाला मी सांगणार आहे। तर मक्याची जर तुम्ही लागवड करत असाल आणि जर तुम्ही खरीपमध्ये म्हणजे सोयाबीन जे आहे जर तुम्ही बेडवर घेतला असेल तर तुम्ही त्याच बेडवर मक्याची लागवड करू शकता अगदी शून्य मशागतीमध्ये। तर आपण मागच्या वर्षी शून्य मशागतीमध्ये ज्या शेतामध्ये आपलं बेडवर सोयाबीन होतं त्या शेतामध्ये आपण मक्याची लागवड केली होती शून्य मशागतीमध्ये। याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक करायचं आहे, जर तुमच्या नाल्या याच्यामध्ये बुजल्या असेल तर त्याला फक्त तुम्ही बैलाच्या सहाय्याने किंवा मग ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याला थोडंसं रिपेअरिंग करून घ्यायचं आहे, कारण की समोर चालून तुम्हाला पाणी देण्यासाठी कसल्याही प्रकारचा त्रास जाणार नाही। आणि सुरुवातीचे पाणी व्यवस्थापन जे आहे तुम्हाला स्प्रिंकलरने करायचे आहे। जोपर्यंत तुमची मका कमरेपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला पाणी जे आहे तुम्हाला स्प्रिंकलरने देता येईल, परंतु जेव्हा तुमची मका कमरेच्या वरी म्हणजेच 5 फुटाच्या वरी होईल तेव्हा तुम्हाला पाटपाण्याने तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायचं आहे। तुम्हाला मका लागवड करताना टोकन मशीनच्या सहाय्याने मका लागवड करायची आहे, म्हणजे तुम्ही टोकन मशीनचे कमीत कमी 4 दातं त्या ठिकाणी तुम्हाला टोकन मशीनचे काढावे लागतील। म्हणजे 4 दातं जर तुम्ही काढले तर तुमचं अंतर जे आहे 9 इंच होते, जर तुम्ही 5 काढले तर 10 इंच आणि 6 काढले तर 11 इंच असं अंतर त्या ठिकाणी तुमचं होणार आहे। आणि खताचे व्यवस्थापन जे आहे तुम्हाला सुरुवातीला सिंगल बेसल डोसमध्ये जे आहे तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 बॅगा सोबत 14-35-14ची एकरी 1 बॅग आणि त्याचबरोबर तुम्हाला सल्फर ही तुम्हाला एकरी 5 किलो याप्रमाणे त्या ठिकाणी द्यायचं आहे। आणि खताचं व्यवस्थापन जे आहे तुम्हाला नाली वाटे म्हणजे ज्या ठिकाणी तुमची नाली केलेली आहे ज्या ठिकाणी तुमचं पाणी वाहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खताचं हे फेकून द्यायचं आहे, म्हणजेच जिथं तुमचं मक्या नालीमध्ये तुम्ही लावला त्या ठिकाणी तुम्हाला खताचं व्यवस्थापन करायचं आहे। आणि बाकीचे जे डोस जे आहे खताचे ते सुद्धा तुम्हाला या नालीमध्ये तुम्हाला द्यायचं आहे। तणाचं व्यवस्थापन हे तुम्हाला तणनाशक मारून करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वॅस्नेट कंप्लीट हे तणनाशक त्या ठिकाणी घेऊ शकता BSF कंपनीचे, किंवा त्याचबरोबर तुम्ही BSF कंपनीचे ट्रेंजर हे तणनाशक जे आहे तुम्ही त्या ठिकाणी तणनाशकामध्ये घेऊ शकता। तर आपण मागच्या वर्षी वॅस्नेट कंप्लीट हे तणनाशक वापरलं होतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% तणाचं व्यवस्थापन शेवटपर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि अळीचं नियंत्रण जे आहे ते तुम्हाला अळीनाशकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये इमॅमेक्टिन बेंझोएटच्या 2 फवारण्या करायच्या आहेत, ज्या ठिकाणी जे पोंग्यामध्ये आळी म्हणतो आपण त्याचं नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला इमॅमेक्टिन बेंझोएट 2 वेळेस फवारणी घ्यायची आहे। त्यानंतर साधारण तुमचं पीक जे आहे 40 दिवसाचं असताना त्या ठिकाणी तुम्हाला बॅराझाईटचा स्प्रे जे आहे पोंग्यामध्ये या जसं आपण आता करतो स्क्रीनवर त्या पद्धतीने तुम्हाला बॅराझाईटचा स्प्रे जे आहे हे अळीसाठी करायचं आहे, कारण की जास्तीत जास्त दिवस तुमच्या पिकाला आळीपासून नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण व्यवस्थापन जे आहे हे करायचं आहे। आणि पाण्याचं जे पाळे असतात ते तुम्हाला दर 8 ते 10 दिवसाला पाण्याचे पाळ्या हे द्यायचे आहे, कारण की मक्याला पाण्याचा ताण। त्याचबरोबर शेवटच्या अवस्थेमध्ये तुम्हाला पोटॅशचा वापरसुद्धा करायचा आहे, कारण की दाणे भरण्यासाठी त्याचबरोबर दाण्याची क्वालिटी चकाकी वाढण्यासाठी दाण्याची साईज कणसाची साईज वाढवण्यासाठी तुम्हाला शेवटच्या अवस्थेमध्ये साधारण 60 दिवसाच्या नंतर म्हणजेच जेव्हा तुमचा मका फुलर अवस्थेमध्ये असते त्या टायमामध्ये तुम्हाला पोटॅशचा वापर करायचा आहे। त्याच्यामुळे दाण्याची क्वालिटी दाण्याचं वजनसुद्धा चांगल्या पद्धतीने भरेल, कारण की एकरी तुम्हाला 40, 45, 50 क्विंटल जर काढायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण नियोजन जे आहे वेळोवेळी टाईमशीर त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागतील। बाकीचं नियोजन आपण सांगणारच आहे, तर जे शेतकरी चॅनलवर आपला व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की मक्यामध्ये यावर्षी एकरी 50 क्विंटलच्या हिशोबाने आपण नियोजन असणार आहे। मागच्या वर्षी एकरी 45 क्विंटल झालं, तर त्याचं काही आपल्या चुकासुद्धा झाल्या, त्याच्यामध्ये आपण चुका ज्या आहे शोधून काढलेल्या आहेत। तर आता याच्यापुढे आपल्याला कमीत कमी 50 क्विंटलचं टार्गेट जे आहे आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि 100% आपण एकरी 50 क्विंटल प्लस उत्पादन 100% काढणार आहे। तर या हिशोबाने संपूर्ण नियोजन जे आहे मी तुम्हाला समोर रब्बीमध्ये सांगणारच आहे। धन्यवाद।